स्वयंभू नागनाथाच्या वास्तव्याने, जागृत नागनाथाच्या वास्तव्याने ह्या भगवान नागनाथाची या गावावर, पंचकृषीवर, 2-4 तालुक्यावर नागनाथाची कृपा आहे. एवढी कृपा आहे की आज डोळ्याने आपल्याला उदाहरण तिथं पाहायला भेटतंय. कोणालाही पान लागलं तर या नागनाथाच्या दारातून अजून कोणी विनमुख गेलेला नाही. नागनाथ भगवंत त्याच्या पदरात अमृतत्वाचंच दान देतात. तुका म्हणे कृपा करिता नारायण, अमृता समान विष होय. भगवान नारायणाने कृपा जर केली तर विषाचं रूपांतर अमृतात होतं. विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत मीरा हासी रेवा. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर एकमेव स्थान म्हणजे आमच्या नगर जिल्ह्यातलं, नेवासा तालुक्यातलं हे नागापूर स्वयंभू नागनाथाचं आता वज्रलेप केलेलं आहे. या नागापूर गावामध्ये गेल्या 37 वर्षापासून चालत आलेला समस्त ग्रामस्थ नागापूर ट्रस्ट मंडळ, गावातील भजनी मंडळ, थोर अन्नदाते, थोर देणगीदार, थोर संत पूजनदाते सर्वांच्या सहकार्यातून पार पडत असलेला हा नाममहोत्सव. आणि या नाममहोत्सवातील आज 4थ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थांनी माझ्या गळ्यात घातलेली आहे. आणि या निमित्ताने आज खूप गावगावची मंडळी आलेली आहे. ज्ञात अज्ञात भाविक सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. अगदी तासाभराच्या आत सेवा आवरायची, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. विठ्ठल या रे हरिदासानो जिंकू कळी काळा, आमुचिया बळा पुढे किती बा पुढे, रंग सुरंग घमंडी नाना छंदे, हास्य विनोदे नामाची आवडी. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा वारकऱ्यांना साथ घालतात की वारकरी मंडळी, वैष्णव मंडळी, हरिदास मंडळी, तुम्ही कोण्या गडाचे असा, कोण्या फडाचे असा, कोण्या ढंगाचे असा, कोण्या रंगाचे असा, कसले वाकडे तिकडे कसले असा, ते सगळे मतभेद आज बाजूला सरून आपण एकत्र आलं पाहिजे. कारण आपल्याला कळी काळ जिंकून घ्यायचा आहे. आणि काळ जिंकून घेण्यासाठी आज आपण एकत्र आलंच पाहिजे. म्हणून तुम्ही सर्वजण एकत्र या अशी सांघिक साध आजच्या अभंगात तुकाराम महाराज घालतात. या कलियुगाचं वैशिष्ट्य सांघिकतेमध्ये राहण्यात आहे, संघटनेमध्ये राहण्यात आहे, एकत्र राहण्यात आहे. विठ्ठल आपल्या धर्मशास्त्राने प्रत्येक युगायुगाची ताकद सांगितलेली. कृतयुगामध्ये सामर्थ्य कशात होतं, त्रेतायुगातली ताकद कशात होती, द्वापार युगातली शक्ती कशात होती, आणि कलियुगातलं सामर्थ्य कशात आहे. आपल्या धर्मशास्त्राने याचा ओहापोह केलेला आहे. कृतेच ज्ञानशक्ती स्यात, त्रेताया मंत्रशक्ती ही, द्वापारे युद्धशक्ती स्यात, संघशक्ती कलियुगे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक युगाची ताकद सांगितलेली. त्या युगात त्याच्यामध्ये ताकद होती. कृतयुगामध्ये ताकद कशात होती, कृतयुगामध्ये ताकद ही ज्ञानात होती. ज्ञानात ज्याने ज्याने कृतयुगामध्ये ज्ञानाची कास धरली त्याला कृतयुगावर विजय मिळवता आला. महाराज हा कृतयुगाचा इतिहास आहे. कृतेचे ज्ञानशक्ती स्यात, कृतयुगातली ताकद ही ज्ञानामध्ये होती. ज्ञानामध्ये खूप ताकद आहे. प्रत्येकाला हात जोडून विनंती, माणसाने कास ज्ञानाची धरली पाहिजे. गावगाव अज्ञानी लोकांचा लय भरणा झालाय. आता तुम्हाला काय सांगावं, लय अज्ञानी, लय बिंडोकन, तेच कारभारी झालेत गावगाव. हे वैशिष्ट्य निवळ गिन्यान गेलेले वर बघा, लयच गिन्यान गेलेले, ज्ञानच नाही ना, ज्ञानाची कासच धरलेली नाही, अज्ञानाची कास धरली. खूप अज्ञानी बाबा गावगाव. एक वारकरी चाललं होतं पंढरपूरला, पंगत होती त्याची, आणि बसला आपल्या नगरवरून दौंडवरून कुर्डवाडीहून पंढरपूर असा त्याचा रेल्वेने प्रवास. चालल्यावर आता पंगत होती म्हणल्यावर बरोबर काही शेंगदाणे, तांदूळ बिंदूळ पंक्तीला घेऊन चाललं होतं. नगरहून बसल्यावर आता रेल्वेने चाललं होतं. आता कोण्या डब्यात बसावे त्याला कळलंच नाही. ते बसलं क्लास 1च्या डब्यात. काय भोळत वारकरी होतं, बसलं त्या डब्यात. तिथे क्लास 1 अधिकारी बसले होते. ते बसले त्याच्या शेजारी. थोडा त्यांनी पेपर वाचला. त्यांना वाटलं वेळ कसा घालावा म्हणून त्या शेतकरी राम 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 राम, कुठं चालले म्हणजे पंढरपूरला. शेतकरी म्हणा राम राम, तुम्ही कुठं चालले म्हणजे मी सोलापूरला. कोरडवाडीहून तुम्ही पंढरपूरला जाणार, मी सोलापूरला जाणार. तो मला पण आता कोरडवाडीपर्यंत जायला आपल्याला 2-3 तास लागतील. मग आपण थोडी काही
टाइमपास होईल याच्यासाठी आपण वेळ कालक्षेप होईल असं काहीतरी करू. म्हणजे काय करायचं, म्हणजे प्रश्न मंजुषा. मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही मला उत्तर द्या. तुम्ही मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला उत्तर देतो. मी तुम्हाला प्रश्न विचारल्यावर तुम्हाला जर उत्तर देता आलं नाही तर तुम्ही मला 10 रुपये द्यायचे. आणि तुम्ही मला प्रश्न विचारायचा, मला उत्तर देताना मी 10 रुपये देतो. शेतकरी म्हणलं, हे बघ बाबा, तू शिकल्या सवारलेला आहे, मी शेतकरी, शासन बी मला सबसिडी देतं म्हणले. मग तू मला प्रश्न विचारायचा आणि मी तुला प्रश्न विचारणार. तुला उत्तर देता आलं नाही तर तू मला 10 रुपये द्यायचे, पण मला जर देता आलं नाही तर मी तुला 5च रुपये देईन. आता तो शिकलेला गडी होता, त्याला वाटलं हे भेटेवाले याला केव्हा येड्यात काढू म्हणले आपण. आणि ते म्हातारं बी काय सामान्य नव्हतं. 12 गावचं पाणी पेलेलं, त्याची मती 12 प्रकारची होती म्हाताऱ्याची. आणि मग कशाला विचारिता, सूक्ष्म मे. हा बर. मग त्या सुशिक्षित माणसांनी, बाबा प्रश्न विचारा, पहिला मान तुम्हाला. शेतकरी म्हणला, बरं का साहेब, 10 पायाचा, 11 पंखाचा आणि 12 चोचीचा पक्षी कोणता? मला का ते गरबडलं ना. तिने 10 पायाचा, 11 पंखाचा आणि 12 चोचीचा. त्यानं शेतकरी बा आपल्याला नाही सांगता येणार म्हणजे द्या 10 रुपये. मग तिने आपले 5-5चे 2 ठोकळे दिले. तेव्हा मी विचारू म्हणजे काय, तुम्ही सांगा तो पक्षी कोणता आहे. शेतकऱ्यांना मला हे माहित नाही, घ्या 5 राहून द्या खिशात. शेतकऱ्याने त्याला गांडवलं ना बाजल्या. वा, त्याचं लक्षात आलं शेतकरी हुशार आहे, याने तो बी पछाड दिला आपल्याला. त्याने शेतकरी बा विचारा अजून प्रश्न. आता ती चाललो होतं पंढरपूरला, त्याच्याबरोबर तांदूळ सांगते नव्हते. तिने असं गणेश महाराज वंजळभर तांदूळ घेतले. मग ते साहेबापूर, साहेब सांगा तांदूळ किती. ते हे बघा ताट द्या, मी निवडून मोजून सांगतो किती येते एकदम. त्याने नाही बेन मस्त सांगायची किती. त्याने नाही सांगता येणार बा, द्या 10 रुपये. मग त्याने तुम्ही सांगा, लय सोपं आहे, वंजळ बरे आहेत म्हणले. त्याला काय म्हणले, तुमच्या वंजळीत घ्या तेवढेच भरतील आणि माझ्या वंजळीत घ्या तेवढेच भरतील. माणसाने ज्ञानाची कास धरली पाहिजे. विठ्ठल. कृतयुगामध्ये काही मंडळीने ज्ञानाची कास धरली आणि त्यांनी त्या कृतयुगावर विजय मिळवला. कोण? व भक्त प्रल्हाद. त्या हिरण्यकश्यपूने फरमान काढलं होतं, नाव घेऊन येदी देवाचे, हे बिरुद हिरण्यकश्यपूचे. हिरण्यकश्यपूने कीर्तन केलं तरी कीर्तनकाराने हिरण्यकश्यपूचंच नाव घ्यायचं. तेव्हापासून कीर्तनात बसलेल्या माणसाचं नाव घ्यायची प्रथा निघालेली असो, ती तिथून आलेली प्रथा त्याने घालून दिलेली असो. म्हणून मी आपलं पुढे गेलो बरं का, राग मानू नका. कीर्तन केलं तरी माझंच नाव घ्यायचं, यज्ञ केलं तरी मलाच हवीर द्रव्य समर्पण करायचं, भजन केलं तरी तुका म्हणे नाही हिरण्यकश्यपू म्हणे. हो आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा हिरण्यकश्यपा असं म्हणायचं. त्यांनी भरमनच काढलं होतं. देवाचं नाव घ्यायचं नाही. काय अज्ञानाची कास धरली होती त्याने. सगळ्या समाजाला फरमान काढलं, पण देवाने त्याला विरोधक त्याच्या घरात जन्माला घातला. हे देवाचं वैशिष्ट्य आहे. विरोधक तुमच्या घरात जन्माला घालणार देव, हा हे वैशिष्ट्य आहे देवाचं. मला रावणाला बाहेरून विरोधक नाही, घरीच जन्माला घातला बिभीषण. हे ध्यानातच धरायचं. हिरण्यकश्यपूला बाहेरचं नाही, पोरच उभा केलं त्याच्या विरोधात. म्हणून गावगाव ती प्रथा चालू आहे. वर बघा, भावाच्या विरोधात भाऊ, हे चालूच आहे महाराज. ते परंपरा त्यांचे कुळशुद्ध, आईशी परंपरा आलीशे चालत. ही ते परंपरा मागून चाललेली आहे, मागून आली वाट. ऐका, प्रल्हादाने मात्र लक्षात घेतलं की अरे जीवाने जीवाचं भजन करण्यात मजा काय. एक बांधलेला दुसऱ्या बांधलेल्या पशी गेला काय फळ. एक घायाळाने दुसऱ्या घायाळाचा संग केला काय फळ. घायाळाचा करिता संग अंगे अंग माखावे, अंगे अंग माखावे, अंगे अंग माखावे.
एकादशीला भूक लागली आणि ती शिवरात्रीकडे गेली. एकादशीचं नाव होतं निर्जला आणि शिवरात्रीचं नाव होतं महाशिवरात्री. आणि मग एकादशीला भूक लागली, ती गेली शिवरात्रीकडे. बाई मला लई भूक लागली, काय खाऊ घालते म्हणली. बाई मी नुसती शिवरात्री नाही, महाशिवरात्री आहे. एकादशी जर शिवरात्रीच्या घरी गेलो, काय दोघी उपाशीच ना, उघड्यापाशी नागडं गेलं, रातभर हिवाने कुडकुडून मेलं. माना कायाळाचा करिता संग अंगे अंगमा खावे. जीवाने जीवाची उपासना करण्यात नाविन्य काय, अपूर्वता काय. जीवाने जीवाची उपासना करणं हा अज्ञानाचा भाग आहे. मग कोणाची उपासना करावी हे ज्ञान त्या बाळाला सत्वर बिंबलं. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला त्या बाळाने. कारण भक्तीचं लक्षण आहे वस्तू महात्म्य ज्ञानजन्य भक्ती. ही भक्ती तशी घडत नाही, अगोदर त्या वस्तूचं ज्ञान असावं लागतं. त्या वस्तूचं जर ज्ञान असेल तरच त्याची उपासना घडत. पंगत बसली होती गावात जेवायची आणि एका बाईकडं तूप वाढायला दिलं. बाईनी तुपाचा डबा घेतला आणि वाढायला दाबान घेतलं. दाबान बाबा बदामराव दाबान घ्यायचं आणि पात्रात असं शिपडायचं, असं टेकायचं. सगळ्याला दाब नाही, तूप वाढीत होती. आणि एक माणूस होता, त्याच्यावरती हा डबाच सुरू केला वाचायला. शेजारी म्हणला, का हो बाई तो तुपात वाहून जाईन ना. म्हणल्या आम्हाला दाबान बरं वाढलं आणि त्याला तुम्ही डबा बरं वाढलं. त्या बाईने त्याचं गोचरत धरलं. तू काय माझा नवरा आहे का म्हणले. आणि त्याला तो म्हणलं, ती म्हणली तो माझा नवरा आहे. कारण तिला हा मालक आहे याचं ज्ञान आहे. आणि ज्ञान अगोदर असेल तरच नंतर भक्ती घडते. भक्तीचं हे लक्षण आहे. ज्ञानपूर्विका भक्ती. ही भक्तीच्या आधी ज्ञान असावं लागतं. कारण अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची चित्ती बोध कैसा. म्हणून त्याने जरी भक्ती केली पण भक्ती कोणाची करावी हे ज्ञान त्या प्रल्हादाला बिंबलं. आज कृतयुगावर ठसा मिळवला त्या बाळाने. कृतयुगातली ताकद ज्ञानात होती. विठ्ठल कृतयुग बदललं, त्रेतायुग लागलं. त्रेतायुगामध्ये ताकद ज्ञानात नाही राहिली. मग ताकद आली मंत्रात. त्रेता या मंत्रशक्तीश्च. मंत्रामध्ये ताकद आली. त्या दशरथ राजाला एका ब्राह्मणाने शाप दिला की जसा मी पुत्र शोकाने मेलो तसा तू पुत्र शोकाने मरशील. दशरथ राजाला श्रावण बाळाच्या बापाने शाप दिल्यावर तो शाप त्याला इष्टापत्ती ठरला. इष्टापत्ती म्हणजे इष्ट म्हणजे चांगली, आपत्ती म्हणजे संकट. काही संकट वाईट असतात पण काही संकट चांगली असतात. एका जणाने एकाला दगड फेकून मारला, त्याच्या डोक्याला कोच पडली. मला दगड मारला, त्याच दगडाने तुझं डोकं फोडणार. त्याने तोच दगड घेतला आणि त्याला मारणार. तेवढ्यात पाहिला तो होता सोन्याचा. पाटील असे 2-4 राजू खाना म्हणले. वा दगडाने डोकं फोडलं. संकट आहे पण जरा इष्ट आहे. वा वा वा. त्या श्रावण बाळाच्या आईबापाचा जो शाप आहे तो दशरथ राजाला इष्ट संकट ठरलं. त्याला शास्त्रात इष्टापत्ती म्हणतात. अरे पुत्र शोकाने मरशील पण निदान पुत्र तर होईल ना. पुत्रबाळ मुलबाळच होत नव्हतं, मग मुलबाळ होईल, ठीक आहे. आणि मग पुत्रप्राप्तीसाठी त्याने पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ केला. यज्ञातून नारायण प्रकट झाले. यज्ञ नारायण संतोष पावला. प्रत्यक्ष तो आला कुंडातून. हातात प्रसादाचं पात्र घेऊन आले. पायस पात्र घेऊन या करी शृंगीस झडकरी बोलत असे. शृंगीला बोलवलं, शृंगीच्या हातात दिलं. तिन्ही राण्याला द्या, विलंब करू नका. विलंबक कार्यनाशका हा विलंब करिता विघ्न ओढवेल. सत्वर वहिले भाग करा. या अग्नी नारायणाचा शब्द आहे. या प्रसादाने दिव्य बाळ या तिन्ही राण्यांना होतील. नामा म्हणे देव येईल पोटासी आईसे गुजत्यासी अग्नी सांगे. अग्नी नारायण सांगितलं या प्रसादाच्या जोरावर या तीनही राण्यांच्या पोटी देव येतील. मग आता थोरली बोलवली कौसल्या, 2 नंबरची सुमित्रा, 3 नंबरची कैकई. तिघी बोलवल्या. तिघींना एका ओवीत गुंडाळलं एकनाथ महाराजांनी. कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकई ती अविद्या, मंथरा कुविद्या ती पाशी. एका ओवीत तिघी घेतल्या. हे जे 3-3 पक्ष एकत्र आलेत ना, याची संकल्पना नाथ रामायणातली आहे. वेगळ्या वेगळ्या विचाराच्या 3 महिला एका ओवीत घेतल्या महाराज. वा महाविकास आघाडी बरं असो किंवा महायुती, याची संकल्पना या ओवीत दडलेली. अनेक विचाराची माणसं एका ओवीत घेतली महाराज नाथांनी. वा
बर. मग तिघीला बोलावल्यावर मग 3 भाग केले. आता 3 भाग केल्यावर कै धाकली होती. आपल्याकडे काय आहे, आपला नेम काय राजवांना पोपटराव, आपला नेम काय, थोरल्या वाड्याला मान. विलासराव गुरुजी तुमच्या काळापासून आहे का नाही, जरी 2-3 पोरं असले, पाटील वारले, पाटलाला जरी 4 पोरं असले, तरी पाटीलकीचा मान कोणाला, थोरल्या वाड्याला. अजून कोणी कोणालाही विचारा तुम्ही, गाव हीच प्रथा आहे, थोरल्या वाड्याला. आता मी धाकले माऊली म्हणून मला मोठे माऊलीला आधी मान. म्हणून तुम्ही मोठे माऊली बोलवले नाही, मला वाटतं बोलवलं पाहिजे महाराज. वा, आधी त्यांना मान, असं आहे जय रे. आणि मग थोरल्या वाड्याला मान. तसं मग आता 3 भाग केले. आता पहिला मान कौशल्याचा, 2 नंबर सुमित्रा, 3 नंबर कैकई. काही ना आगावलंय राहते महाराज. त्या कैकईने सगळ्यात पुढे हात केला, मला मंत्रिमंडळात घ्या. दादा म्हणले नाही नाही, तुझ्यामुळं पक्ष खाली यायला लागलाय, तू मागे सर, तू थोडा मागे सर. तुला मंत्रिमंडळात घेतलं घोटाळा होईन म्हणले. बर. कैकई आता तिथं ओव्याला खास आहेत, सगळ्या सांगत नाही, तुम्ही रामायण जाऊ पहा. अरे शेळी किती देखणी झाली बाळासाहेब, तरी तिला ऐरावताची सर नाही. तशी तू कितीही लाडाची आणि कितीही मानाची. मानाची म्हणजे काय, जिगड्याच्या मानगुटीवर बसती, तिला मानाची म्हणायचं. वर बघा, खाली माना नका घालू तुम्ही. नाही, जसं जळत त्यालाच कळत म्हणून काही नाही खाली माना घातल्या. जिगड्याच्या मानगुटीवर बसती, तिला मानाची म्हणतात महाराज. सुंदरपणाचा अभिमान म्हणी, यावरी गर्भिणी नामा म्हणे. त्या कौशल्याच आपल्या कैकईच वर्णन. ते म्हणले नाही मला पाहिलं, हे चाल हात घे माग. आणि मग प्रथम भाग कौशल्यशी दिला, दुसरा सुमित्रेला दिला. तेने क्रोध आला कनिष्ठेशी, तिला जो राग आला. आमचे सद्गुरू निकम बाबा एक वाक्य सांगायचे, अतिराग भिकमाग. अतिराग काही कामाचा नाही महाराज. आणि मग झालंच तसं. येताची तो क्रोध विघ्न ओढवले, येताची तो क्रोध विघ्न ओढवले, येताची तो क्रोध विघ्न ओढवले, येताची तो क्रोध विघ्न ओढवले. फणफणली ती, मला पहिला वाटा का दिला नाही, माझ्या सवतीला का दिला. महाराज जसा बासमती तांदळाला तांदूळ चिटकत नाही, तसं त्या सवतीला मन चिटकत नव्हतं महाराज. आणि मग कायला विचारिता, अशी वैतागली ती. येत मलाच पहिला का दिला नाही, तिला का दिला. येताची तो क्रोध विघ्न ओढवले. जिथं विघ्न ओढवलं मग मुखी झडपिले पिंड घारी. पुढे मोठी कथा आहे. एका जनार्दनी घारी पिंड नेता. पुढे झाली कथा, श्रवण करा. एका जनार्दनी घारी नेता पिंड, वायुने प्रचंड. संस्थेत 2 मार्काली 2 चरण राहते. हो, चरण पूर्ण करा. एका जनार्दनी घारी नेता पिंड, एवढंच देते. पुढं काय लिहायचं ते अचूक लिहायचं. एका जनार्दनी पिंड घारी नेता, असे 2 शब्द आहेत. पुढे झाली कथा, श्रवण करा. वायुने प्रचंड आचुडीला. अचूक लिहायचं मार्क मिळवायचे महाराज. तुमच्या डोक्यावर नाही, पत्र्यावर जाईल तुमचा विषय नाही. तुम्ही तुका म्हणण्याच्या जागी शेणा म्हणे म्हणता. आता काय सांगावं तुम्हाला, एवढी तर काय बानी असो. हे बारीक असतंय, ज्याने कुस्त्या केल्या त्याला लक्षात येते. आमच्या सोमनाथ महाराज संस्थेतले ऐका, गणेश महाराज आहेत. विषय आपला असा चाललाय, तिला आला राग, घारीने नेला पिंड. अशी वरडायला लागली, माझा प्रसाद न्याला, माझा प्रसाद न्याला, माझा प्रसाद न्याला. आमची संस्कृती वाटून खाणारी, ही आमची संस्कृती. घरात जर 2 भाकरी असतील आणि 2 वारकरी दारात आले तर बरोबर त्या 2 वारकऱ्याला देणार आणि आपल्याला एक अर्धी ठेवणार. हे आपला नेम आहे महाराज. मग कौशल्य म्हणले, वयस नकार रडू, या इकडं. आणि मग कौशल्याने आपला अर्धा भाग तिला दिला, सुमित्रेने अर्धा तिला दिला.
मग आता तिने घेतला तो. आपल्या नगर जिल्ह्यात एक म्हणे बघा, कधी नाही मिळालं वा गटकन गिळालं. गावाने मामा तिने टाकलं ना तोंडात दाखल. आता काय एक खटी इतकं कसं झाकण, कारखान्याचा घोटाळा इतका झाकत असतो का कुठं? असो कारखान्यात, आपल्या कारखान्याचा वास कुठं झाकत असतो असं मला म्हणायचं होतं. मी जरा परतीच्या वारीत आल्यामुळं आजारी आहे, एखादा शब्द मागं पुढं होऊ शकतो. कारखान्याचा वास कुठं झाकत असतो का असं मला म्हणायचं. ती अख्खा घास तोंडात टाकला आणि तिच्या ते काय गळ्यात गुंतला ना, तो खाली जायना आणि वर यायना. श्वासोश्वास बंद झाला, लागली काळ्याचे पांढरे डोळे करायला. मग आता त्रेतायुगात ताकद ज्ञानात नव्हती, मंत्रात होती. आता तिथं काय ज्ञान चालवायचं? ते बाहेर कसं काढायचं? हा अवघड आहे ना, ते बाहेर कसं काढायचं अवघड आहे. मग तिथं होते वशिष्ठ मुनी. वशिष्ठ म्हणे थांबा थांबा थांबा. वशिष्ठाने फक्त एकच मंत्र म्हटला. तो श्लोक रामायणात आलेला आहे, वाल्मिकी रामायणात आलेला आहे. एकच श्लोक वशिष्ठ म्हटले. त्या श्लोकाचा प्रभावच असा आहे, गळ्यातला घास आपाप खाली गेला. आजही त्या श्लोकाचं जर अनुष्ठान केलं तर पोटाचे विकार कमी होतात. ज्याला जठराग्नी, ज्याचा मंद आहे, ज्याला जलोदर झाला आहे, ज्याला जेवताना ठसका लागतो, कायला ठसका लागतो, कायला जेवताना उचकी लागती, ती लागली कुणाची कोणाची लागू आपल्याला काय, याची लागू नाही तर त्याची, त्याचं आपल्याला काय घेणं देणं आहे. गडी कसं नादावलेले आहेत बघा ना, आपल्याचं नादात. जर जेवताना उचकी लागली, ठसका लागला, खोकला आला, तर जर त्या श्लोकाचं अनुष्ठान केलं तर तो विकार होत नाही. हे आता श्रावण लागलाय काय, आपण ते विषय काढू नाही, पण आता ओघाने आलाय. ही जी मासे खाणारी माणसं आहेत ना, पोटात जर काटा गेला ना माशाचा, काटा काटाच काढी, तो निघत नाही. मग काय करावं? जर तो श्लोक म्हटला तर त्या काट्याचं पाणी पाणी होतं. आता एक खुर्चीवर बसलेली गडी म्हणते, मग सांगा ना तेवढा श्लोक. तुम्ही मासे काय सोडून द्या पहिले, ते जुळणार नाही. त्यासाठी पुढे येऊन बसावं लागत. श्लोक सांगायचा कॅन्सल. विठ्ठल सगळे नसते तसे, पण आपलं दृष्टांत म्हणून सांगितलं. ऐका, विषय आपला असा चालला. त्रेतायुगात ताकद मंत्रात होती, कृतयुगातली ताकद ज्ञानात, त्रेतायुगातली ताकद मंत्रात. युग लागलं द्वापार युग. द्वापार युगातली ताकद युद्धात. म्हणून भगवान श्रीकृष्ण देव होते, पण जरासंधाशी युद्ध करावं लागलं. वा, भगवान श्रीकृष्ण देव होते, कंसाशी युद्ध करावं लागलं महाराज. वा, अरे पांडव संत होते, पहाते पांडव. द्वारकेचा राणा, धर्माघरी पाणी, वाहे झाडी, अर्जुनाची घोडी, धुतली आनंद. काय केलं नाही महाराज? काढी धर्माघरी उच्चिष्ट ते. काय केलं नाही त्या पांडवासाठी देवाने? एवढे मोठे पांडव, पण याही पांडवाला वेळ प्रसंगी हातात शस्त्र धरावं लागलं. तो का म्हणे करे शस्त्रधरी. बाळक्रीडेत आलेलं आहे. हो का हो, बाळक्रीडेत हे प्रमाण आलेलं आहे. भगवंताला हातात शस्त्र धरावं लागलं. विठ्ठल तयासाठी वाहे सुदर्शन गदा, उभा असे सदा सांभाळीत. तळमळ नाही तुका म्हणे चित्ता, भक्ताचा अनंता भारमाता. तुका म्हणे करे शस्त्रधरी. देवालाही शस्त्र धरावं लागलं, कारण द्वापार युगाची भाषा युद्धाचीच होती. कृतयुगात ताकद ज्ञानात होती, त्रेतायुगात ताकद मंत्रात होती, द्वापार युगामध्ये ताकद युद्धात होती. सध्या लागले कलियुग, इथं ज्ञानात ताकद नाही. हल्लीच्या लोकांना ज्ञान आवडत नाही. सप्ताहामध्ये तारखा भरत असताना गाथा पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, अशा ज्ञानी माणसाला तारखा देत नाहीत लोक. मग हा 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 वा वा वा, असं चमचमीत, नुसतं असं उचलू उचलू फेकलं पाहिजे. आपल्याच घरात फेकलं पाहिजे, शेजारच्या नाही. ज्ञानी माणसाला कोण तारखा देतोय महाराज? आता किती तालुक्यात, जिल्ह्यात, आपल्या महाराष्ट्रात किती ज्ञानी माणसे. गावगाव ज्ञानाला किंमतच नाही राहिली महाराज. गावगाव लोक मतदान सुद्धा ज्ञानाला करीत नाही महाराज. आमच्या गावात एक जण 10 वर्ष पेत होतं, तर गावाने त्याला 10 वर्ष सरपंच केला. 11व्या वर्षी आम्ही त्याला माळ घातली, भजनी मंडळात आणलं, तर लोकांनी बहुमताने पाडा. गावगाव लोकांना ज्ञानाची किंमत नाही महाराज. नाही म्हणजे आमच्या गावचं सांगतोय, तुमच्या गावचं मी माझ्या गावात गेल्यावर सांगणार आहे.
मला सुखरूप बाहेर पडायचं इथून. मी त्या गावात कधी खापल्या काढीत नाही त्या गावाचं नाव काय पडे खात्या घराची वाशे मोजू नये हा नियम आहे महाराज. गावगात ज्ञानही माणसाला किंमत, कलियुगात ज्ञानाला किंमत देईनात लोक महाराज. ज्ञानाला किंमत राहिले नाही. नंतर लागलं आता तुम्ही म्हणाल मग मंत्रात ताकद. कलियुगात कोण किती मंत्र म्हणले तर काय होणार आहे. ओम भगनी भागवदरे भद्मासे योनी ओम भट स्वाहा नाना कुठं तिथे झपाटलेला मध्ये सांग इथं कुठं सांगतो हा तात्या विंचोय का काय. अरे इथं ज्ञान इथं मंत्रात ताकद नाही राहील नाही आपलं मंत्र क्षीण झाले असं वर्णन आहे. बर ज्ञानात ताकद राहिली नाही, मंत्रात राहिली नाही, युद्धात राहिली नाही. तुम्ही इकडून कुऱ्हाडीचा दांडा घेऊन गेले तर तिकडून ते रुमनच घेऊन येईन महाराज. इथं शाठ्यम प्रतिशाठ्यम करूयात असा नेम आहे. कलियुग मग तुम्ही म्हणाल मग कलियुगात ताकद ज्ञानात नाही, मंत्रात नाही, युद्धात नाही, ताकद कशात आहे. कलियुगाची ताकद ओळखा. कलियुगाची ताकद संघटनेत आहे. म्हणून आजपासून कोणीही विखरून राहायचं नाही, असं एकत्र राहायचं, जमावाने राहायचं, संघटनेत राहायचं, सांघिकता पाळायची. विठ्ठल हा माईक मी एका बोटाने उचलू शकत नाही. एका बोटाने उचलायला जर गेलो तर माईक तरी पडत नाही, तर बोट तरी मुरगळन. पण हाच माईक मी 5 बोटाने उचलू बी शकतो असो. आणि म्हणून का बरं गुरुजी ते बोटही याच हाताचं आहे आणि ही 5 बोटही ठोंबळ माऊली याच हाताची. इथं मग एका बोटाला उचलता आला नाही, 5 बोटाला का उचलता आला. त्याचं कारण 5 जणांनी संघटना केलेली आहे. जर अनेक एकत्र आले तर कलियुगात काम होत. म्हणून सगळ्याला हात जोडून विनंती, मी नाही माझे तुकोबराय हात जोडतात. तुका पाया लागे दान समुदाय मागे, दान समुदाय मागे, दान समुदाय मागे, तुका पाया लागे दान समुदाय मागे, दान समुदाय मागे, दान समुदाय मागे, तुका पाया लागे दान समुदाय मागे, दान समुदाय मागे, दान समुदाय मागे, तुका पाया लागे दान समुदाय मागे, दान समुदाय मागे, दान समुदाय मागे. महाराज तुकोबराने आपल्या पाया पडावं एवढं लायकीचं नाहीत बरं का आपण. तुका पाया लागे. तुकाराम महाराज म्हणतात कलियुगातल्या आलेल्या सगळ्या माणसाच्या मी पाया पडतो रे बाबा हो. लागोन या पाया विनवितो तुम्हाला. काय म्हणणं आहे महाराज. दान मला एक दान द्या. काय तुम्ही सगळे एकत्र राहा हेच दान मला द्या. आजपासून तुम्ही संघटित राहा, विखरून राहू नका हो. एकत्र राहा, संघटनेत राहा, सांघिकता पाळा. सांघिकता गावात एक असं उन्हाळ होतो आणि गल्लीत अशी 4-6 कुत्री झोपली होती. इथं एक 10 फुटावर एक, परत 10-20 फुटावर एक, 25 फुटावर एक. आणि ती चाललं होतं ते होतं टुकार. त्याने पाहिलं 7-8 कुत्री झोपलेली अर्धा किलोमीटरच्या अंतरात. त्याने 2-4 दगड घेतले. पहिले एका कुत्र्याला दगड हाणला. आता ते कुत्रं कुई 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 पळत गेलं. कसं पळावलं. परत दुसरं कुत्रं झोपलं त्याला हाणलं, ते पळालं. तिसरं झोपलं होतं त्याला हाणलं. कशी 3 पळावली, 3 कुत्री पळावली. पुढं चिंचाच्या झाडाखालून चाललं तर चिंचाच्या झाडाला बसलो होता आग्या माळ. तो म्हणला मी कुत्री पळवली ते आग्या माळ काय तिथे एवढंच आहे म्हणले. आणि त्याने आग्या माळाला दगड मारला. त्याला वाटलं कुत्री पळाली तशी माशा पळात्या. माशा तर पळाल्या नाही पण याला कुत्र्यासारखं पळिलं महाराज त्यांनी. काय कारण बरं. या दृष्टांतातला तुम्हाला काय फरक वाटतो. त्याचं कारण कुत्रे
संघटित नाहीत. कोण? नाही नाही, तुम्ही माझं नाही गांभीर्याने घेऊ नका. कुत्रे संघटित नाहीत आणि मोहाळाच्या माश्या संघटित आहेत. एवढा एक जरी दृष्टांत कळाला ना सोन्या हो, उद्यापासून तुम्ही मांडवात बसता आपलं म्हणजे सगळ्यांना एकत्र घेता. कधीही सगळ्यांनी एकत्र राहण्याची मजा आहे ना महाराज, ती विखरून राहण्यात मजा नाही महाराज. मी तुम्हाला वेदातली 3 वाक्य सांगतो. वेदातली 4-5 आहेत, 3च सांगतो कारण ते लय सांगायला की तुम्ही मला दिसतही नाहीत. अजून 3च वाक्य आहे का वेदातली. पहिलं वेद काय सांगतो आहे का? आजपासून एकट्याने चालायचं नाही, सगळ्याला घेऊन चालायचं. संगच्छध्वम. वा. दुसरं वाक्य आहे का? आजपासून एकट्याने जेवायचं नाही, सगळ्यांना घेऊन जेवायचं. संपचध्वम. आणि तिसरं वाक्य आहे का? आजपासून एकट्याने बोलायचं नाही, सगळ्या गावाला बोलायला लावायचं. समवदध्वम. वा. बरोबर चला, एकत्र जेवा, एक वाक्यता ठेवा. 3 वाक्य आहेत वेदाची. आजपासून एकट्याने चालायचं नाही. ज्ञानोबराय जर राजू अण्णा एकटे पताका घेऊन गेले असते तर तो आळंदीचा सोहळा, आमच्या नेवाशाचा, आता आपले गणेश महाराज तर माऊलीचे चोपदार झालेत, हे निघालं असतं का? नाही. हे सगळे एकत्र चालण्याची मजा आहे ती. म्हणून दिंडीची संकल्पना काय? सप्ताह झाल्यावर दिंडी प्रदक्षिणा. का? त्याचं कारणच आहे ग्रंथ दिंडी. आता आपले शब्द बऱ्याच जणांनी उचलले तर ग्रंथ दिंडी, अमुक दिंडी, तमुक दिंडी. आता आपल्याकडे तर मैतीला बी दिंडी असतात मानव. असो, त्याचे स्वतंत्र माणसं आहेत नेमलेली, विस्तार नको त्याचा. ऐका, दिंडी ही दिंडी संकल्पना जगात तुम्हाला कुठं सापडायची नाही, भारतात सापडेल. का? त्याचं कारण आमच्या वेदाने सांगितलं एकत्र चला, एकट्याने चालायचं नाही. इथून पुढं मला सगळ्यांनी बरोबर चालायचं. समगच्छध्वम. बरोबर चला. पुढं समवदध्वम. एक बोला. आपल्याकडं असं एक म्हणला का आंबा, दुसरा म्हणतो तुंबा. अरे हे वागणं बरं नव. सगळ्याच्या बोलण्यात एक सगळे एक बोलले पाहिजे ना, सगळ्याच्या बोलण्यात एक पाहिजे महाराज. असं आहे. काय झालं, बकरीद होती आणि मग गावगाव बकऱ्यांना लय भाव आला महाराज. बोकडाला तर इतका कधी कधी कोणाला दिवस येते सांगता येणार नाही, बोकडाला दिवस आले महाराज. आणि मग खूप भाव आला बोकडांना. 5,000चं बोकड 15,000 लिखायला लागलं. एक गडी रानात राहत होता वस्तीवर. हे गडी असा दोयरी हाडाचा होता महाराज, रप्पस गडी होता आपल्या नगरी भाषेत. आणि त्याला एक 15-20 हजाराची अडचण होती. तो बायकोला म्हणला, होय ग, एक 15-20 हजाराची अडचण आहे, माहेरून आण ना. ती म्हणली, अहो माहेरातून पहिले 3दा पैसे आणलेत, एकदा 50,000, एकदा 80,000, एकदा 1,00,000. आता तीच भेटाना तर परत चौथ्यांदा कसं जायचं? सारखं माहेरून आणायचं. तुम्हाला काय लाज आहे का? आपलं म्हणजे असं बाया बोलत असतात. वर बघा. बर, हुंडा देऊन बी परत इतक्या वेळा आणलंय, काय कमी झालं का? मग त्यांनी तुमच्या जोडीदारा कोणत्या लागायचं? जोडीदाराचेच पहिले फिटले नाही. लई नडे 15-20 हजाराची. काय करू? ते उद्या बकरी देईन म्हणले. हो, मग असं करा ना, काय हे दारात एवढा मोठा बोकड आहे, याला भाव चांगला आला, एरवी 5,000 विकन, आता 15-20 हजार. अरे हा बायको हुशार आहे म्हणले. मग ती म्हणजे जाबर बोकड घेऊन, मग तो बोकड घेऊन निघाला. गडी असा दोयरे हाडाचा. 5 किलोमीटरवर बाजार होता. चालल्यावर आता ते परिसरात बोकडच राहिली नव्हती. मग ते बोकडाची व्यापारी चौकडं बोकडं शोधायचे. मग त्याच्यात चोरांनी बी बरीच बोकडं लांबवली होती. एका 2 व्हीलरवर 2 2 व्हीलरवर 4 चोर चालली होती. एका 2 व्हीलरवर 2, एका 2 व्हीलरवर 2. ते 4 जण म्हणले, अरे हे वस्तीवरला गडी, याचं बोकड चोरायचं का आपण? ते म्हणले, चोरायला काय हरकत नाही, चाललाय गडी एकटाच, पण गडी असा दोयरे हाडाचा आहे, आपल्या चौघातले 3 तरी लोळेनी हो, ह्यो मरण, पण 3घाला मारून मरण. मग म्हणले, मग काय करायचं? म्हणले, हे चोरायचं, पण आपल्या चौघांच्या बोलण्यात एक वाक्यता ठेवायची. मग चौघवी 5 किलोमीटर बाजार आहे ना, एका किलोमीटरच्या अंतराने उभं राहिले. तो चालला. पहिला गडी भेटला, राम राम पाटील. राम राम. कुठं? म्हणले, मी बाजाराला चालू. बाजाराला? आणि मग हे कुत्रं घेऊन कसे? ते लय पागल आहे का तू? कुत्रे आहे का? अरे एवढा उमदा बोकड घेऊन चाललोय, आज बकरीद असल्यामुळे उद्या भाव भेटणार याला. बोकड आहे? हो कुत्रे. आणि तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटत असं ना, पुढं कोणी भेटला तर त्याला विचारा, पुढं याचा जोडीदार उभा होता. अर्धा किलोमीटर, राम राम पाटील. राम राम. कुठं? म्हणजे बाजाराला. आणि मग एक बांड कुत्र घेऊन कुठं निघाले? कुत्र?
अरे बाबा हे बोकड आहे ना, पाय काय बोलताय पाटील, तुमची रात्री झोप नाही झाली काय नु? अहो ते कुत्रे तुम्हाला माग कोणी म्हणलं नाही का? पाटील म्हणाले एक गडी माग भेटला नव्हतो मला. म्हणलं आबा पाटील मग असल्याशिवाय कोणी म्हणेल का? कुत्रच आहे, पण तुम्हाला खोटं वाटत असेल ना, पुढं कोणाला तरी विचारा. पुढं यांचा तिसरा जोडीदार उभा, राम राम पाटील राम राम. कुठं म्हणजे बाजाराला. आणि मग हे कुत्रं घेऊन नाही हो, कुत्रं नाही हो, बोकड आहे. अहो काय बोलताय, तुम्हाला मागं कोणी सांगितलं नाही? हे दोन माणसं म्हणले. अहो असल्याशिवाय कसं? आणि खोटं वाटत असेल तर तुम्ही पुढे एखादा कोणी महात्मा भेटला तर, आता महात्मा कशाचा तर दुरात्माच होता. पुढं कोणाला विचारा, पुढे यांचाच गडी होता. आता या तिघाने कुत्रं म्हणल्यावर काय, एकदा बिलबिल केलं का पिळायला सोपं जातं. आंबे रसाचं चाललंय, आंबे रसाचं. बिलबिल केलं का पिळायला सोपं जातं. तसंच झालं महाराज. या तिघांनी काय केलं, ते सगळं प्रकरण बिलबिल करून ठेवलं. चावता मला पाटील राम राम, आज कुत्रं घेऊन लय लांब आले. आणि मग त्याच्या लक्षात आलं, रात्री एकतरी भाषणाला गेलो नाही गांजा वाढा, त्याच्यामुळे ते पांढरं कुत्रच घेऊन आलो, बोकड करत ह्या कुत्र्याचा तापच झाला. हड कुत्र म्हणून बोकड सोडून दिलं. आणि पठ्ठ्या तसाच माग निघाला. त्या चौघांनी चोरी न करता, रुपया खर्च न करता ते बोकड उचललं, 20,000 रुपयाला विकलं. मला सांगा काय साधन वापरलं त्यांनी? बोलण्यात एक वाक्यता. माझ्याकडे बघा काय तुम्ही, तुमचं जे उसवलंय ना त्याचं हेच कारण आहे. तुमच्या बोलण्यात मिळ नाही. विठ्ठल गावगाव इथंच गोळ झालाय गुरुजी. गावात एखादा जर चांगला बोलला ना, फक्त तो आमच्या पार्टीचा नाही म्हणून ते चांगलं जरी असलं तरी ते गावाने हाणून पाडायचं. गावगावातली काही बाणी जन्माला आलेली महाराज, चांगलं सुद्धा हाणून पाडायचं. अशी माणसं आहेत महाराज गावगावात. काय करावं? माझी विनंती, सत्य हे कोण्या पार्टीचं नसतं आणि सत्य हे कोण्या जातीचं नसतं. सत्य हे सत्यच असतं महाराज, वादच नाही. ते सांगणारा कोणी असो ते स्वीकारा. ते महाराज खरं सांगू, हे स्वीकारायला बी लय मोठ्या मनाचा माणूस लागतो महाराज. कोत्या मनाची माणसं, हलकट चित्ताची, हलगट चित्ताची माणसं काय स्वीकारणार आहे? त्यांना महाराज खरं सांगू का, त्यांच्या आईबापाचीच गाठ घेतली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल बारीक आहे का महाराज? आजपासून सगळ्यांनी बरोबर चालायचं. समगच्छध्वम, 2 समवदध्वम, बोलण्यात एक वाक्यात आठवा. आणि तिसरं वाक्य संपचध्वम, बरोबर जेवा. म्हणून 7 ते 9 कीर्तन, 9ला पंगत. पंगत आहे का? हा असं काय आहे का? नाही कीर्तन कळालं तर निदान 2 घास तरी खाऊन जा, अशी विनंती माझी सगळ्यांना. आहे का? म्हणून पंगत. पंगत हा शब्द तुम्हाला फक्त भारतात सापडेल महाराज. उत्तरेत गेलं तर त्याला भंडारा म्हणतात, पंजाबमध्ये गेलं तर त्याला लंगर म्हणतात महाराज. सगळेजण एकत्र बसून जेवायची परंपरा आमच्याकडे आहे. पंगत जी ही प्रथा आहे ना, गावगावच्या लोकांच्या दिंडीत पंक्ती आहेत महाराज. काहींना जाणं होत नाही दातोंडे पाटील, तरीही लोक तिथं पंढरपुरात जाऊन पंक्ती घालतात महाराज. हे वैशिष्ट्य आहे. पंगत, अन्नदान, सगळ्यांनी बरोबर जेवलं पाहिजे. महिला मंडळ, मी तुमच्या भावासारखा आहे किंवा लेकासारखा आहे. माझं एक ऐका. घरात दिवसभर सुनाची आणि मुलाची आपल्या गाठ पडलच असं काही सांगता येत नाही. त्याला भेंड्याला काम, हिला नेवाशाला काम. तुमची आणि तुमच्या मालकाची गाठ पडल असंही सांगता येत नाही. बापाची पोराची, आईची पोराची, सासूची सुनाची गाठ पडल असं सांगतात नाही. पण संध्याकाळी तर सगळे घरी मुक्कामालाच येते. तुमच्या नागापूरचं कसं काय मुक्कामाला घरीच तर येतात ना, का फाट्यावर थांबत येतं असो. आणि मग सगळे घरी आले तर माझी एक तुम्हाला विनंती, माझा तुमचा मुलगा म्हणून माझा ऐका. संध्याकाळी सगळे घरी येत नाहीत तोपर्यंत तुम्ही काय करायचं, भात करून ठेवायचा. तुम्हाला सांगतो कोशिंबीर करून ठेवा, वड्या तळून ठेवा. तुम्हाला सांगतो चपात्या करा, फक्त भाजीला फोडणी द्यायची नाही. पोरगा म्हणला नाही मला भूक लागली वाढ बरं, तर तुम्ही सांगायचं थांब फोडणी द्यायची राहील. मग तू म्हणून कधी द्यायची, तुझा बाप येऊ दे मग देते. किंवा तुमचा मालक म्हणला दे वाढ बरं मला, तर तुम्ही सांगायचं पोरगा अजून नेवा शेवून यायचं आहे, फोडणी द्यायची राहील. जोपर्यंत घरातले सगळे एकत्र येत नाही तोपर्यंत तुम्ही फोडणी द्यायची नाही. तुम्ही नको तिथं लय फोडण्या दिल्यात, फक्त माझं एवढं आहे का आता, एवढी फोडणी फक्त तुम्ही द्या. सगळे आले का मग फोडणी द्या. फक्त 1 महिनाभर तुम्ही अख्खं घर एकत्र जेव घाला. फक्त 1 महिनाभर संध्याकाळचं जेवण एकत्र जेवा.
नाही तुमच्या घरात विचाराचं परिवर्तन झालं मला कदम माऊली म्हणणार. फक्त एवढीच विनंती, सगळं घर एकत्र येऊन द्यायचं महाराज, मगच जेवण वाढायचं सगळ्याला. पोराला म्हणायचं बापाशिवाय जेवायचं नाही, सोनाला सांगायचं मालकाशिवाय जेवायचं नाही, तुम्ही बी असो आणि म्हणून सांगायचा मागा नाही. सगळ्यांनी एकत्र जेवा. संपचध्वम एक, समवदध्वम दोन, संगच्छध्वम बरोबर चला, बोलण्यात एक वाक्यता ठेवा आणि बरोबर जेवा. वा, सांघिकता सांगायची. विठ्ठल एकत्र राहा, एकत्र राहा, संघटित राहा, एकत्र राहा. त्याचं फळ काय? फळ काय? दोन फळ आहेत. एक, तुमची किंमत वाढणार आणि दुसरं आजच्या अभंगात येणार आहे, तुम्ही कळी काळाला जिंकून घेणार. हे संघटनेत राहण्याची ही दोन फळं आहेत. पहिलं फळ तुमची किंमत वाढणार. शिवरात्रीचा उपवास होता आणि मग एका भाविकाने त्याच्या लक्षात आलं अख्ख्या गावाला शिवरात्री. आमच्या गावात मुसलमान सुद्धा शिवरात्र धरतात बरं का. आमच्या गावात आहे ना मुसलमान सुद्धा शिवरात्र धरतात. आता कीर्तनकार धरीत नाही, गोष्ट गवून आहे माझो. आणि मग आमच्या गावात मात्र मुसलमान सुद्धा माऊली शिवरात्र धरतात. झालं प्रकरण असं, मग एका जणांनी काय केलं, जळगाववरून केळी विकत गावात आणली किंवा शिवरात्रीला केळीचा खप चांगला होईल. मग जळगावून गावात आणली ना, आता जळगावून इथं आणता आणता ती काही केळं गडाची तुटली. मग तुटलेली केळं तिने आपली पाटीत ठेवली, गडाची केळं अशी टपरीला बांधली. शिवरात्र उजेडली, घरोघरी स्नान आरत्या सुरू झाल्या. अरे आज उपवास आहे, अख्ख्या घराला आहे, मग फराळाला काय? म्हणजे साबुदाणा, 3 टाइम साबुदाणा खायचा का? पोट दुखत ना. मग गल्लीत काही फळं आलेत का? म्हणजे हो, त्या गल्लीतल्या आपल्या व्यापाऱ्याने ना जळगावची केळी आणा बरं, डझन डझन. अख्खं गाव धावलं महाराज, डझन डझन केळं त्यांनी खूप आणली होती. चांगलं ट्रक भरून केळी आणली होती, खूप मोठं गाव होतं. रामराम दुकानदार, रामराम. केळी काय डझन दिली? आता तुटलेली जी केळं होती घडापासून, ते म्हणलं हे तुटलेली केळं 20 रुपये डझन, आणि घडाची म्हणजे 50 रुपये डझन. म्हणजे दोन्ही केळं जळगावचीच आहेत ना. म्हणजे घडाची बी पाटीची बी केळं जळगावचीच. मग खालच्याची 20 रुपये डझन आणि वरच्याची 50 रुपये डझन का? म्हणजे वरचे केळं गावाला धरून येत, भाऊबांधाला धरून येत, सगळ्याला विचारात घेतेत, ज्यांनी केलं त्याला श्रेय देतात. उगं काना मागून आले ते खड झाले असं नाही. त्याच्यामुळं आज ते एकत्र आहेत म्हणून त्यांना 50 रुपये डझन. आणि खालचे हे भाऊबांधाला आडावा पाय घालणार, चांगलं चाललेलं उधळून देणार, कोणाचा रस्ता आडवणार, पाईपलाईन वर बघा पाईपलाईन आडिनार, खांबा आडिनार, लाईटीचे ड्रेनेज आडिनार. त्याच्यामुळे 20 रुपये डझन. कळालं का? आणि खरं सांगू का, घडापासून तुटलेली केळं खावावी वाटत नाही का? त्याची तोंड अशी काळी भगार पडलेली, गांजा वाढणाऱ्याची तोंड आणि त्यांची तोंड सारखीच बघा. पाहिलं का वांतीच, दुसरं औषधच नको वांतीला मारा. एवढा केळाचा दृष्टांत घरी घेऊन जा. नाही कोणी म्हणायला नको, तुम्हाला तेही कळलं नाही का कीर्तनातलं दृष्टांत दृष्टांताचं. म्हणून मला हेच सांग, माझ्या सांगण्यामध्ये जी कठोरता आहे ती सत्यनिष्ठ आहे. मी तळमळीने बोलतोय, पोटतिडकीने बोलतोय महाराज. कीर्तनकार जे तुमच्या गावात येतात ते काही दराचे असतात, पण काही आधाराचे असतात. त्यांना वाटतं की वा ह्या गावाला काहीतरी काया पालट घडावा, ही यांचं कुठंतरी स्वतःला लागावं. तशी तुम्ही एवढे धोरणिक नाहीत, पण असो म्हणून स्वतःला लागावं याच भावनेने बोलतोय. आजपासून जर तुम्ही एकत्र राहिले तर किंमतच राहील महाराज, वजनच वाढेल. आता ही आमची चांदकर मंडळी आली, हे आमचे घोडेगावकर लोक, आपले आदरणीय विलास शेठ आलेत, हे एकटे येत नाही. वडाळेकर आलेत, ही जी गावगावची मंडळी येतात एकटे येत नाहीत. आपली गाडी डिझेल आपलं, पण 10-5 माणसं घेऊन जायचे का? किंमतच राहते. कदम माऊली लगेच मध्ये, हा या विलास शेठ या, वा असं काही एकटेच निघत येतो. माय म्हणतो त्यालाच बांधा, नका गर्दी करू, पुढं निघाला या वाद पाजाळायला. अर्ची तट्ट पडत चाललं ना तिथं कुठं तुंतुण्याचं काढतो बाबा. माणसाने सगळ्याला घेऊन चाललं का त्याची किंमतच वाढती महाराज. विठ्ठल भगवान गडावर दुसरे महंत होते भीमसेन महाराज. आणि नारळी सप्ताह इकडं आपल्या भागात प्रसिद्ध नारळी सप्ताह म्हणजे उमरेकर बाबांचा बरं का. बाळासाहेब तुम्ही पाहिलेलं आहे उमरेकर बाबाचे प्रसिद्ध सप्ताह. 500 टाळ करीन, 500 पताकान, 500 तुळशी. अरे बाबा लय लहरी होते रघुनाथ महाराज उमरेकर. आणि मग झालं असं, त्यांनी आपले माणसं पाठवायची भीमसेन महाराजाला आमच्या नारळी सप्त्यात. हा ते आज जाऊ द्या राहू द्या. भीमसेन महाराज तारीखच घेत नव्हते. उमरेकर बाबा होते, ते म्हणजे ती तशी तारीख नाही देणार. मग रावरी भागातून चांगल्या 50 गाड्या काढल्या महाराज, 4 व्हीलर गाड्या. हे कडक कांजीचे कपडे घातलेली माणसं, शामराव पाटील तांबेन,
भास्करराव तांबेन अशी मोठमोठाली माणसं वजनदार, आपले नामभाऊचे वडील पांडुभाऊ ढोकणे, तुम्हाला ती मोठी माणसं सगळे राऊरी तालुक्यातली वजनदार माणसं हे 550 गाड्या आणि पाठच गाठायचं म्हणजे भीमसेन महाराजाला. मग ते नुकतं स्नान झालं होतं, देवपूजा करत बसले ना, बाहेर बसले. आता कीर्तनाला जायचं तर 50 गाड्या येऊन उभा राहिल्या. म्हणजे कडक कडक कपडेवाली, आता ही सगळी उसळावाली, तिकडे सगळी कुसाळावाली, ही सगळी उसावाली गडी. पाहिल्यावर मग भीमसेन महाराज म्हणजे खरे कोण आलंय रे? म्हणजे उमरेकर बाबा नारळी 7 तारीख घ्यायला आले. असं डायरी आणा म्हणजे पहिले डायरी आणा. म्हणजे काय महाराज किंमतच वाढली का नाही माणसाशिवाय? कलियुगात, जगात कलियुगातला सगळ्यात मोठा श्रीमंत कोण? पैशावाला नाही, माणसावाला. ज्याच्या मागे माणूस बळ आहे महाराज, ज्याच्या शब्दाला किंमत आहे. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुत्रे परी भले. काही पैशावाल्या मग हिंडत येत, मग ते कुत्रेच असे असो. आणि म्हणून शब्दाला वजन पाहिजे मला, त्याच्या शब्दाला किंमत पाहिजे. समाजाने असा शब्दच आणला पाहिजे मला. संपला विषय. एक, तुम्ही जरा सांघिकतेमध्ये राहाल तर तुमची किंमत वाढेल. आणि दुसरं फळ सांगितलंय, तुम्ही कळीकाळ जिंकून घ्याल. पण पहिलं एकत्र तर या अभंगाच्या पहिल्या चरणात. या रे हरिदासा बोला बोला बोला. या रे संघटनेत राहाल आणि सांघिकता आणि एकत्र जर राहाल, जुळून मिसळून राहाल तर सगळ्यात महत्वाचं फळ तुम्ही कळी काळाला जिंकून घ्या. या रे हरिदासानो जिंकू कळी काळा. कळी काळ शब्दामध्ये द्वंद्व समाज घेतला तर अजोकच चांगलं. कळीलाही जिंकून घ्याल आणि काळालाही. महाराज कली जिंकणं सोपं नाही आणि काळ जिंकणं त्याच्याही पेक्षा अवघड. मग तुम्ही कलीही जिंकून घ्याल, काळही जिंकून घ्याल. फक्त तुम्हाला काय करावं लागेल? एकत्र यावं लागेल. म्हणून तुकाराम महाराज आजच्या अभंग सांगतात, या रे आमची संस्कृती जा रे म्हणणारी नाही, या रे म्हणणारी आहे. या रे लहान थोर, या रे लहान थोर, याची भलती नारी नार, याची भलती नारी नार.
जर 10 दिवस पाहुणा राहिला, पाहुणा म्हणला आता पाहुणं जाऊ का, आमची संस्कृती असं नका म्हणू, येऊ का म्हणा. वा, जा रे नाही या रे म्हणणारी संस्कृती. म्हणून कोणीतरी म्हणलं मी पुन्हा येईन, त्यांचं बरोबर आहे, असं आहे संस्कृतीच तशी आपली. म्हणून या रे या, पण जरा शिस्तीत या. असो या रे, कोणाला हाका मारली, या रे हरिदासांनो. तुम्हाला खरं सांगू, इथं हरिदास शब्दाचा अर्थ आहे वारकरी. असं हरीचे दास असे खूप समास होतात, त्याचा हरी आहे ज्यांचा दास. त्याच्यापेक्षा तुकोबराची व्याख्या खूप छान आहे. तरीच हरिदास म्हणवितास लागिजे, निर्वासना कीजे चित्ताधी. ही हरिदासाची खरी व्याख्या तुकोबराच्या गाथेतली. पण आपलं सामान्य भावाने सांगतो वारकरी. तुकोबरा वारकऱ्याला का हाक मारतात बरं, त्याचं कारण खरं सांगू, आज जर या महाराष्ट्रात, भारतात आणि जगात बदल घडवायचा असेल तर एकच संप्रदाय उरलाय, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. याचं ज्ञान, साध्य, साधन, ग्रंथ, उपासना, पंथ, सगळी विचारधारा, हे जितकं आदर्श आहे तितकं जगात कुठं सापडायचं नाही. महाराज बरेच मोठे मोठे संप्रदाय त्यांचे महाराज दुपारी 12ला उठत येत. महाराज आमची पाठ 4लाच भजन, ते उठा उठा अरे काकड आरती. वा, आमच्याच पाठ भजन करणारा जगात एकमेव संप्रदाय महाराज कृष्ण महाराज. मी सकाळी रोज 7 वळी म्हणणार, 4 वासुदेव म्हणणार, 4 आंधळे पांगळे म्हणणार, 6 गवळणी म्हणणार, दुपारचं नेम म्हणणार. इथं आदरणीय अंजाबापू उभे येतं. मी यांच्याकडे एक मुक्कामी गेलो, मला वाटतं लतीफ महाराज तुम्ही सुद्धा होते. मुक्कामी गेलो आणि पाठच काकडा सुरू झाला. म्हणलं रे काय काकडा कोण म्हणतंय. मग मला महाराजांनी सांगितलं, महाराज अंजाबापू म्हणते. आणि दोघंही आईसाहेब म्हणजे त्यांच्या मंडळी आणि ते दोघं रोज काकडा म्हणते ती, म्हणून टाळ्या वाजरा त्या माणसाने. दररोज काकडा आहे घरी. महाराज आम्हाला अभिमान, नुसतं अभिमान आहे, सार्थ अभिमान वाटतो. आणि यांचं कौतुक आम्ही नाही. काही महाराज लोकांना ठाळकरीचं कौतुकच नाही. ते हे कानाखाली ठेवून आपल्या माणसाला आपण नाही मोठे म्हणायचं, गायबाने मग कोण म्हणणार. महाराज मोठं म्हणलं पाहिजे, आपली माणसं आहे ती. असं आहे. असो काही काही माणसं ना, आमची बरीच महाराज ब्रह्मदेव अक्कल वाटीत असताना जाणून गैरहजर राहिलेली महाराज. असो म्हणून हरिदास वारकरी ताकद आहे वारकऱ्यात. जिंकू कळी काळा, आपण कळी काळ सुद्धा जिंकून घेऊ शकतो. आळंदीला जर आले तर एक पुस्तक विकत घ्या. आम्ही सांगतो ना, हे कामाचं आहे बरं का, घेत जा. पुस्तकाचं नाव काय, पंचतंत्राच्या गोष्टी. मराठीतही भेटतं आणि संस्कृत आणि हिंदी भेटतं. माझ्याकडे जे आहे ना, आता मला संस्कृतवर थोडं प्रेम असल्यामुळं संस्कृत आणि हिंदी खूपच छान आहे. राजकारणी माणसाने वाचावं आणि परमार्थिकाने वाचावं. नीतीप्रधान आहे. लेखक कोण आहे, चाणक्य. चाणक्य लेखक येतं. प्रकाशन आहे चौखंबा प्रकाशनचं आहे, खूप छान आहे. इथं नेवासाला भेटलं तर बघा, नाही तर ग्रंथकाराला मागून घ्या, पण वाचा. त्याच्यात एक गोष्ट आलेली, वैकुंठवासी माधव महाराज सांगायचे. माधव महाराज मगर. ऐका काय झालं, एक जंगल होतं. जंगलात अनेक प्राणी राहत होते. अनेक उन्मत्त हत्ती होता. रोज तो एका सरोवर होतं, त्या सरोवरात पाणी प्यायला यायचा. पण पाणी प्यायला आला का त्या सरोवराच्या काठावर जी झाडं होती ना, त्या झाडांना मान खाजायचा, फांद्या मोडायचा. तर त्या सरोवराची जी झाडाच्या फांद्या होत्या, त्या फांद्या अशा सरोवरात गेल्या होत्या आणि तिथं चिमण्यानी घरटं केली होती. बा सरोवरात असे टांगले. तुम्ही विहिरीत कोठे पाहिले असते ना, विहिरीत आमच्या लहानपणी विहिरीत कोठे राहायचे महाराज, तसे ते कोठे केलेले होते. त्याच्या चिमण्यांचे अंडे पिल्ले राहायची. तो काय करायचा, फांद्या मोडायचा, कोठे खाली टाकायचा, पायाखाली अंडे फोडायचा, पिलं मारायचा. चिमण्यांना खूप त्रास झाला. एका चिमणीने ठरवलं हत्तीचा काटा काढायचा. कोणी, चिमणीने. कोणाचा, हत्तीचा. ते कसा मेळ बसायचा, अवघडच की नाही. चिमणीने ठरवलं हत्तीचा काटा काढायचा. हत्तीचा रोजच ताप आहे आपल्याला, हत्ती संपवायचा. कसा संपवायचा, मग तिने ठरवलं संघटना करायची. मग चिमणी गेली पहिली सुतार पक्षाकडं. शेजारच्या झाडावर सुतार पक्षी. सुतार पक्षी, दादा तुझ्या चोचीने तू मोठाले मोठाले झाडं फोडतो. म्हणजे मग माझ्यावर एक संकट आलंय आणि ते संकट मला सोडायचं आणि तुझी मदत हवी. म्हणजे संकट काय, हत्ती रोजच येतो आणि पाणी प्यायला आला का मोठाने चित्कार करतो, झाडं पाडतो, फांद्या मोडतो, माझी पिलं मारतो, अंडे फोडतो, कोठे तोडतो. सुतार पक्षी म्हणला मी तर रोजच पाहतोय. मग काय ठरलंय, चिमणी म्हणले मी ठरवलंय त्याला संपवायचा. सुतार पक्षी म्हणला अगं बाई, चिमणी तू कुठं, हत्ती कुठं, ममता कुठं, अमित शहा कुठं, हे कसा मेळ बसायचा. शेडीने कुठं उठाचा मोका घ्यायचा असतो का. ती म्हणली ह्याच विचाराने आपण मागं राहिलो. मग अरे आपण जरी सामान्य असलो, त्यांच्या हत्तीच्या दृष्टीने आपण झुरळ आहेत, पण आपण झुरळच एक पार्टी उभी करू, त्याला कॉक्रोच जनता पार्टी. असो सिस्टम
सुस्पष्टम. मग बातम्या ऐकायचा नाद असला पाहिजे माणसाला. बातम्या ऐकल्या पाहिजे. आणि मग मी ठरवलं हत्तीला संपवायचं. संध्याकाळी मिटिंग येतो, मिटिंगला तो म्हणा ठीक आहे. चिमणी तशीच सुतार पक्षापासून ओढाली, मुंगीकडे गेली. खाली मुंग्याचं वारुळत. मुंगी ताई मला हत्तीने खूप त्रास दिलाय. मुंगी म्हणजे आमचं काय त्यालाच वारुळ आहे. रोजच पाहतोय ते उन्मत्त हत्ती तुझे कोठे मोडितोय, अंडे फोडितोय, फांद्या मोडितोय, झाडं मोडितोय. मग मी ठरवले हत्तीला संपवायचं. मुंगी म्हणली अगं चिमणे आपलं बळ कुठं, हत्तीचं कुठं. चिमणी म्हणली ह्याच विचारामुळं आपण मागं राहिलो. आपल्याला हत्ती संपवायचा आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र यायचं. संध्याकाळी मिटिंगला मुंगी म्हणली येते. ती तशीच उठली आणि त्या सरोवरात काही बेडकं होती. बेडकांची गाठी घेतली. बेडूक दादा मला खूप या हत्तीने त्रास दिलाय म्हणले. मग मी ठरवलं हत्तीला संपवायचं. बेडूक म्हणला अगं आपलं बळ कुठं, हत्तीचं कुठं. ह्याच विचारामुळे आपण मागं राहिलो. आपण जर सगळे एकत्र आलो तर आपल्या बळापुढं त्याचं बळ थोटकं पडणार आहे. संध्याकाळी मिटिंगला या म्हणून सगळ्या वनचरांची मिटिंग लावली. महाराज मिटिंगला आल्यावर चिमणीने ठरवलं मला हत्तीला संपवायचं, मी कामं वाटून देणार आहे. स्वतः पक्षी तुला एकच विनंती, उद्या हत्ती आला आणि फांद्या मोडायला लागला आणि कोठे पाडायला लागला आणि अंडे फोडायला लागला आणि चिमण्याची पिलं मारायला लागला का मी चिवचिवाट करू. मग स्वतः पक्षी म्हणा मी काय करायचं, काही नाही. तू तुझ्या चोचीने झाडाचे बुंदे फोडतो का नाही, मग फक्त तू द्वंद्वात झडप मारायची हत्तीवर. पहिल्या झडपीत उजा डोळा फोडायचा आणि दुसऱ्या झडपीत डावा डोळा. स्वतः पक्षी म्हणला मग मी तेवढं करीन. मग तेवढंच काम करायचं. इकडे तिकडे कुठं पाचार बिचार आणायची नाही. तेवढंच काम करायचं. वाढीव बांधकाम करायचं नाही. गजाच्या वर चाल धरायची नाही. कोणाला सांगितलंय, स्वतः पक्षाला. स्वतः पक्षी म्हणा मी करीन. मुंगी म्हणली मी काय करायचं. पुढून स्वतः पक्षाचा मारा होतोय. एक डोळा फुटलाय, दुसरा फुटलाय. पुढून मारा होतोय हे टाळण्यासाठी हत्ती खाली बसत. मग खाली बसलं का मुंग्यांनो तुम्ही असा भरभर त्याच्या कानात शिरायचं आणि पक्ष प्रवेश आपलं म्हणजे त्याला चावा करून घ्या, करकचून चावायचं. म्हणले मुंग्या म्हणले मग तेवढं आम्ही काम करू. मग तेवढंच काम करायचं, काही दुसरं काम करायचं नाही. मग बेडूक म्हणले आम्ही काय करायचं, पुढून स्वतः पक्षाचा होणारा मारा आणि मुंग्यांचा चावा टाळण्यासाठी हत्ती तहानलेला आहे एकतर, मग तो सरोवरात शिरण. बेडकं म्हणले मग आम्ही काय करायचं. म्हणले बघा सरोवराच्या शेजारी 100 फूट दलदले, खोल आहे 100 फूट दलदल आहे. मग चिखल होता नसता तर त्या दिवशी तुम्ही सरोवरात बसायचं नाही, त्या दलदलीच्या काठावर बसायचं जाऊन. मग त्याने काय होईल, मोठ्याने ओरडायचं सगळ्या बेडकांनी. त्याने काय होईल, हत्तीचे डोळे फुटलेले आहेत आणि त्याला त्या सुतार पक्षाचा आणि मुंग्यांचा चावा आणि सुतार पक्षाचा मारा चुकवण्यासाठी तो पाण्यात शिरायला बघन, पण डोळे फुटल्यामुळे त्याला सरोवर सापडणार नाही. मग तो आवाज आणि बेडकांचा आवाज जिकडून येतोय तिकडं निघल. तर तुम्ही त्या दिवशी पाण्याच्या काठावर न बसता 100 फूट खोल दलदल आहे ना, त्या दलदलीच्या तिथं बसा, निवळ चिखलेवाला. एकदा तुम्ही तिथं बसल्यावर त्याला वाटेल इकडं सरोवर आहे, तो आंधळा आहे आणि तो तुमचा आवाज ऐकून आत शिरल. 100 फूट दलदलीत शिरला का कायमचा या वनातला काठा निघल. काय योजना आहे महाराज, काय नियोजन आहे, काय संघटना आहे, काय सांघिकता आहे, काय सूत्रबद्धता आहे. नाही तर मग आंधळ्याच्या वारात, बाहेरच्या घरात, येड्याचं भांडण, मुक्याच्या दारात. आता काय करा, भांडायला येडी, समजून सांगायला मुका, कसा मेळ बसायचा महाराज. अगदी तसंच झालं. दुसरा दिवस सूर्योदय उदयाला आला. सूर्योदय झाला का हत्ती असा चित्कार करीत निघाला महाराज. आला का लगेच आधी पाणी नाही प्याला, आधी मान घासायला लागला त्या झाडांच्या बुंद्यांना, झाडाच्या फांद्या तोडायला लागला, कोठे पाडायला लागला, अंडे फोडायला लागला, पिलं मारायला लागला. चिमण्यानी एकच चिवचिवाट केला. स्वतः पक्षाला लगेच बातमी कळाली. स्वतः पक्षी जो आला का पहिल्या झडपीत हत्तीचा उजवाट डोळा फोडला. अरे पुढून झडप येऊ राहिले म्हणून हत्ती इकडं तिकडं गांगारला का दुसऱ्या झडपीत दुसरा डोळा फोडला. पुढून मारा होतोय, हत्तीच्या लक्षात आलं 2 डोळे फुटले. मारा चुकवण्यासाठी हत्तीने खाली बसला. खाली होतं वारुळ. भरा मुंग्या शिरल्या महाराजांना. मग काय पक्ष ना पक्ष काहीच पाका ना, त्या भरा शिरल्या. कॉक्रोच जनता मारती ज्या कानात शिरल्या ना अशा करकचून चावा घेतला मुंग्यांनी. महाराज हत्तीच्या लक्षात आला तर मुंग्यांचा चावा आणि याचा स्वतः पक्षाचा जर मारा चुकवायचा असं तर आपण पाण्यात शिरलं ना, मुंग्याचं बी काही चालणार नाही, स्वतः पक्षाचं काही चालणार नाही. पण पाणी दिसतंय कुठं, सरोवरच दिसणं. आंधळा झाला ना, आंधळ्या गरुडाचे पाका हाती ते कवना उपयोगा जाते ज्ञानोबाला लिहितात महाराज. तसंच झालं हत्तीचं, डोळेच नाही. हत्तीने ठरवलं आवाज बेडकांचा कुठं होतो. त्या दिवशी ते एकट्या बेडकाला सांगितलं होतं. बेडूक एकटाने अख्खं भजनी मंडळच त्यांनी घेतलं महाराज. म्हणजे शेडच्या धारला महाराजा का अंबराजो आणि थेट दलदलीच्या काठावर जाऊन बसलो. जे बेडकाने शेडच्या लावलाय महाराज,
हत्तीला वाटलं इकडंच सरोवर आहे, हत्ती आंधळा होता. आवाजाच्या दिशेने हत्ती आत शिरला, हत्ती आत फसला. हत्तीचा कायमचा नायनाट, हत्तीचा काटा काढला कोणी हो? चिमणीने, मुंगीने. अरे सुतार पक्षाने बेडकाने. आता बेडकाचं बळ कुठं, हत्तीचं कुठं, चिमणीचं कुठं, हत्तीचं कुठं, सुतार पक्षाचं कुठं, हत्तीचं कुठं, त्या मुंगीचं कुठं, हत्तीचं कुठं. पण हे वेगळे वेगळे लढत होते, तोपर्यंत अबलवान होते. आता सगळे एकत्र आले तर बलवान झाले. म्हणून आमोचिया बळा पुढे किती बापुढे, आपण एकत्र या. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भारतात इथं कोणी शिक्षक असला तर आमचे दाजी बसलेत पुढं. शिक्षक जर असेल तर त्याच्या लक्षात येईल. तुम्ही पानिपतचं युद्ध नीट वाचा, डोगरे भाऊसाहेब. पानिपतच्या युद्धाची पूर्वपीठिका वाचा. ज्या मराठा सैन्याचा, मराठा म्हणजे नुसते मराठी भाषिका, कारण त्याच्यात 18 पगड जाती लढायच्या. त्याच्यात धनगर होते, माळी होते, कुंभार होते, सुतार होते, लवार होते, सगळेच होते. 18 फक्त मराठी भाषिक होते म्हणून मराठा सैन्य. आणि छत्रपतींच्या गादीखाली ते चालणारं सैन्य होतं. बहुतेक शाहू महाराज का कोणीतरी गादीवर असलेले पेशवे कारभारी होते. आणि मग अहमद शहा अब्दाली भारतावर आला. महाराज इंग्रज माग हटले, सुजाउद्दौला माग हटला. झालं ते दिल्लीला बसले तर ते कटपुतळीच होती, त्याचं काही ताकदच नव्हती, ते माग हटलं. राजपूत माग हटले, जाट माग हटले, पोर्तुगीज माग हटले. कोण रोखवणार भारतावर आलेलं एवढं मोठं आक्रमण? भारतावर आलेलं आक्रमण रोखवण्यासाठी एक तलवार रोटली, तिला महाराष्ट्रातले मराठा तलवार म्हणतात. मराठी भाषिक निघाले. उदगीरची लढाई संपली तसेच निघाले महाराज ते जालना मार्गे. जालना मार्गे आल्यावर अनेक सरदार भेटायला लागले, अनेक लोक, खूप लोक निघाले आणि पानिपतच्या पटांगणात जाऊन बसले 2 महिने. आणि मग अहमद शहा अब्दाली, त्याला माहिती होतं गाठ मराठ्याशी. ब्राह्मण गवैया, ब्राह्मणात गायक खूप, खूप. राहुल देशपांडे, लताताई, माऊली, तुम्ही गायक मंडळीत, मग कैलास भाऊ, भीमसेन जोशी, ब्राह्मणात गायक खूप. ब्राह्मणाचं पोरग रडलं तरी स्वरात रडत. आपले कसे वरडत महाराज, जर्शी गाय ते सारखेच वरडत. असो ब्राह्मण गवैया, मारवाडी खवैया. मारवाडी असा घनो चोखो आपस आहे, वजनदार माल खाणार मारवाडी. ब्राह्मण गवैया, मारवाडी खवैया, मुसलमान बडवैया आणि मराठा लढवैया. हा नेम आहे महाराज. आपली गाठ मराठा सैन्याशी पडलेली, जगात 1 नंबरचं सैन्य आहे. अहमद शाह अब्दाली आतून कुचामला होता जरा, आणि त्यालाच तह करायचा होता. पण ते आपल्या भारतातले 2 गडी त्याला जाऊन मिळाले होते. एक नाजिम आणि काहीतरी सुजाउद्दौला अशी नाव येतात, ती काही मी विसर होते. त्याची काय नावं ध्यानात आल्याची, काही पाण्यांची आपलीच होती, पण त्याला जाऊन मिळालेली होती. आणि मग झालं बा. आता काय झालं, आपलं 18 पगड जातीचं सैन्य, सैन्याचा दरारा खूप, पण सांघिकतेचा अभाव. एक दिवस तो अहमद शहा अब्दाली एका टेकडीवर चढला. दिवस मावळला होता, युद्धाला अजून सुरुवात झाली नव्हती, फक्त 2 महिने जाऊन बसले होते तिथं. आणि मग पाहिलं तरी मराठा छावणी पडलेली, खूप मोठी अस्ताव्यस्त पडलेली होती. तिकडं धूर दिसतोय संध्याकाळच्या वेळेला, तिकडं धूर, तिकडं धूर, तिकडं धूर. त्याने सेनापतीला विचार, अरे हे धूर इकडं तिकडं 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 का? ते म्हणले हे प्रतापी खूप येतं, पण हे त्यांचे स्वयंपाक चाललेत म्हणले. तिकडं एकाचा स्वयंपाक, तिकडे एकाचा. का बरं एकत्र जेवत नाही का? त्याला हे तर घोटाळा आहे. ब्राह्मण मराठ्याला पंक्तीत घेत नाही, मराठा धनगराला घेत नाही, धनगर माळ्याला घेत नाही, माळी स्वतःला घेत नाही. घेत नाही घोटाळा यांचा. या ज्यांनी पक्ष वाढवला, अडचणीत चालवला, त्याचाच मार्ग खडसे तर केला, आपलं मग खडतर केला, असो त्यालाच बाहेर काढा. अशी इथे लय काही बनी म्हणले. आता तुम्हाला काय सांगा, हे ते ब्राह्मणाचा स्वयंपाक वेगळा, ते यांचा स्वयंपाक वेगळा, तो त्यांचा स्वयंपाक. अहमद शाह अब्दाली काय म्हणला ऐका, अरे तो म्हणला जे एकत्र जेवू शकत नाही हे एकत्र लढतील काय म्हणले. यांना आपण हरवणार. मी घाबरलो होतो, पण आता मात्र घाबरलो नाही. पण आता काय, मकर संक्रांतीचा दिवस होता तो. मकर संक्रांतीच्या पोळ्या खात असताना जर आपल्या पूर्वजांना आठवा बरं का, आपले पूर्वज लढलेत बरं का तिथं. महाराजचे मकर संक्रांतीला युद्ध भडकलं. दुपारी 3 वाजेपर्यंत आपलं पारडं विजयाचं होतं. इथं शिक्षक बसलेत माझ्या पुढे, यांना विचारा. 3 वाजेपर्यंत आपण विजयाला जाणार होतो, पण आपल्यातले 2 गडी 15-15 हजार सैन्य घेऊन बाहेर पडले. आपल्यातलेच 2 गडी पडले. माखेर शेवट मग एकटेच सापडले, आणि त्याची ताजा दमाची 15 हजाराची फौजची गाठ पडली. अखेर शेवट 3 वाजेपर्यंत जिंकता जिंकता
5,500 मतांनी पण आपलं म्हणजे मला हेच सांगायचं आहे. आणि अशी चितपट कुस्ती झाली, आपला पराभव झाला. बारीक आहे का पुढं आहे का? मराठा सैन्य पानिपतला हरलं पण जिंकलं सुद्धा. कस काय? परत आतापर्यंत खैबर खिंडीतून अजून आक्रमण झालं नाही. हारले पण आशी ठोकलं ना त्यांनी बी. अहमद शहा अब्दाली तिथून पुढं तो बी आला नाही. त्याचा पोऱ्याला येऊन दिलं आणि नातवाला ते म्हणले एकदा सुटलो. हे मराठा सैन्य भाग्याने अल्लाह मेहरबान होता म्हणून सुटलो, नाहीतर आपली कंदुरीच होती म्हणले. फक्त त्यांचे 2-3 गडी सुटून निघून गेले. मला हेच सांगायचंय, सांघिकता खूप गरजेची. आता अभंगाचा मूळ गाभा सांगितलाय. सांघिकता पुढची चरण सरळ येतं. या रे हरिदासानं जिंकू कळी काळा, एकत्र राहा. आमुचिया बळा पुढे किती बा पुढे. आपण जर एकत्र झालो तर काय आपल्या बळा पुढे त्यांचं बळ आहे? काहीच नाही. मग कोण कोण एकत्र या? रंग रंगलेले या, सुरंग सुरंगात रंगलेले. रंग म्हणजे संसाराच्या रंगातले, सुरंगात म्हणजे परमार्थाच्या रंगातले. रंग सुरंग घमंडी. काही आपल्यात घमंडी असते, काही ना थोडं असतंय त्याला, थोडं त्याची कीर्तनाची, त्याला पखवाजाची, गायनाची थोडी कला असली ना, ते असं स्वतःनी चलत नाही. भीतीच्या कडून तर भीतीला असं कुपा, तर त्याला बी आज आपल्याला सांभाळायचं. त्याला काय बाहेर टाकलायचा? घमंडी. नाना छंदी. नाना छंदी म्हणजे काही लोक म्हणते तर पेतही पण चांगलं गातंय, चला त्याला बी सांभाळा. आता काय बदामराव ह्या अभंगच असं आहे. आता काय करता काय, या अभंगाचं गमकच असं आहे. नाना छंदे. नाना छंदे म्हणजे पकवाज वाजिता वाजिता काय आपल्याच गाड्याचं आपण कसं उघडं पाण्यावर झाकलेलं चांगलं. नाना छंदे. हास्य. एखाद्याला विनोदी भजनात एखादा विनोदी पाहिजे मला. हास्य विनोदी. एखाद्याला विनोदीचा नाद असतो, काही हसायचा नाद असतो. पण हे करत असताना मात्र नामाची आवडी. आपलं साध्य भगवंताचं नाम हे विसरायचं नाही. तुम्ही कसले असा, पण आपल्याला करायचंय भजन, आपल्याला करायचं आहे परमार्थ. हे आपलं साध्य येणे तेने प्रकारे. ज्याला जो प्रकार, ज्याला गायन येत असं, ज्याला पखवाज येत असं, ज्याला झाडलोट. माऊली अरे तुम्ही आमचं कौतुक करताय, पण जो रोज अगोदर येऊन सतरंजा आत थरितो ना, एकदा त्याच्यासाठी टाळा वाजवणार. आहेत अशी माणसं इथं टाळ आणून ठेवणार सतरंज, आणि आपण निघून, आपण आजलेट निघून जातो तर ती नंतर सतरंजा गोळा करतात. मला ती खूप भाग्यवान आहेत. आमच्यापेक्षा दुप्पट पुण्य त्यांना आहे की जे हे मंडप झाडतात. मला मग अशी कोणीतरी परिचय करून दिला किंवा एक माऊली ती 12 महिने पांडुरंगाची पूजा करते. त्या माऊलीसाठी टाळ्या वाजा. मला एका आईचा मला परिचय करून दिला मग अशी कोणीतरी. तर ती माऊली 12 महिने पांडुरंगाची पूजा करते. म्हणजे याला म्हणायचं झाकलेलं माणिक, की झाकलेली रत्न आहेत महाराज, की ज्यांनी ती गावची उपासना चालवली. वर्षभर हरिपाठ. आता काही काही सप्त्यात लय आवय आणणार महाराज. तो का म्हणे अशी न लावी उशीर, न लावी उशीर. आणि तू दररोज उशिरा काय होतो मग? सप्त्यात न लावी उशीर, न लावी उशीर. दररोज सोमवारी 10ला 9ला भजन असलं, तू 11:30 येतो. शाण्या काय दाट बोलवतो, न लावी उशीर, न लावी उशीर. म्हणून जे वर्षभर नियम चालवतात मग त्यांचं स्वरात असो अपस्वरात असो, ज्याला जो प्रकार येईल त्या प्रकाराने, येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे. सगळ्याला आपल्याला एकत्र करायचं, सगळ्याच्या सुखाचा विचार करायचा. किंबहुना सर्व सुखी असं. वा सर्वे तर सुखीण असतो. लय गोडा अभंग आहे. 8 दिवस सांगावाचा अभंग आहे. येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे. हे करत असताना आपण सगळ्यांना एकत्र केल्यामुळे आपल्याला जनता जनार्दनाच्या पूजनाचं पुण्य भेटत. पूजन ते घडे नारायणा अंतरी. या जनता जनार्दनाच्या आतमध्ये जो जनार्दन नांदतोय, या अंतस्थ जनार्दनाच्या पूजनाचं पुण्य आपल्या पदारात पडतं. ज्ञानंदरा महाराज हे सगळ्याला एकत्र केलं ना, याचं खूप मोठं पुण्य आहे. पूजन ते घडे नारायणा अंतरी. मग कसे असं वाकुडिया माना, काही म्हणताना मान वाकडी करतेत, काही जरा असं डोळे मोडीत राधा चाले. असू द्या असू द्या, सांभाळून घेऊ, त्याला मी सांभाळून घेऊ. आज असं वाकुडिया माना कसला असू द्या, वाकडं मान म्हणून म्हणणारा असू द्या. काय असं चालता चालता काही भजने चालता चालतात पुढच्या चपलीवर पाय देतात बघा त्यांनी, त्याची चप्पल तोडीते, त्याला पाडीते. तो तसला सांभाळायचा आहे आज आपल्याला. वाकुडिया माना बोल बोलावे आरुष. आरुष म्हणजे अबद्ध बोलणारा. आदरणीय बापूला विचारा तुम्ही किंवा गुरुजीला विचारा. आपले एक सभादादा म्हणून झापोडी टाळकरी होते, तुम्हाला चांगले माहिती, तुमचे पाहुण्यातलेच आहेत ते. आणि आपल्या बनशी बाबाच्या कीर्तनात त्यांना चाल राहायची. सभादादा तुम्ही चांगलं पाहिलं, त्यांचं कीर्तन एकदा मेरे माख्याला आणि बनशी बाबाचं कीर्तन. आणि बाबांनी जरा मजा केली, काय सभादादाला चालच नाही दिली. कीर्तन संपलं, मिटिंग बसली अशी. ते सभादादा बनशी बाबापेक्षा वयाने वडील होते बरं का. ते बाबा बनशी बाबा सगळ्यांसंग बोलायचे, सभादादाकडं असं हळूच पाहायचे. सभादादा मोठाले डोळे करायचे बनशी बाबाकडं.
कारण ते लाडाचा टाळकरी होता ना महाराज. लाडाचा टाळकरी दुखावला का लय वाटाळा. आता काय सांगा. अखेर शेवट बनशीबाबा म्हणले काय चाललंय सभादादा. सभादादा एकेरीच बोलले काय बनशीबा तुम्ही आज आता ते एकेरी बोललेत मी आवाज बोलतो मला ते शोभायचं नाही. तुम्ही तर आज मला चालही नाही दिली. बनशीबाबाला माहिती होतं हे लय वाबाडे काढील. बनशीबाबा म्हणले हे रेगवडा गाव खेडोपाडी म्हणताय उद्या एकादशी आहे या म्हणले नेवाशाला तुम्हाला पहिली चाल. मग ठीक आहे मग आले. आता बाबा लय मजेशीर. बाबाने अभंग घेतला ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञा ही अंगठा बादर घडी या समाधाना चाल. आता काय ते डोंबलं म्हणून काय एवढ्या मोठ्या अभंगाला ते माईकवर आले. आता ते लई एकेरी बोललेत मला इथं सांगता येणार नाही. ते अरे बनशी वा अरे यो लय अवघडा अभंग याला चाल कशी म्हणायची. बनशी बाबा म्हणजे सोमनाथ भाऊ बनशी बाबा म्हणले सभादादा तुम्हाला ज्या अभंगावर चाल येते त्या म्हणा. मी कीर्तन ह्या अभंगावर करतो. कीर्तनाचा अभंग ज्ञानदेव चतुराक्षरीन चाल झाली सुंदरते ध्यानवर. याला म्हणायचं माणसं सांभाळणं. हा इतकी बारकाईने माणसं सांभाळावं लागते नाही तर मग ते पार्टीच्या विरोधात उभे करतेत. खाना नारळाने ओटी भरून हा घरी खाना माशा असं आहे. सिस्टम सुस्पष्टम असं आहे. माणसं सांभाळायचं ज्ञानच लागत महाराज. एक सूत्रच आहे माणसं सांभाळायचं. सोपं नाही महाराज. वा कसले असो बोल बोलावे आरुष अबद्ध बोलणारे. एखादं चुकत हो एखादं चुकत त्याला सांभाळून घेणारा माणूस पाहिजे. आपेगावकर आले वाजवायला. शंकर बापू आपेगावकर. नारळी सप्ताह होता भगवान बाबांचा आणि वाजवायला बसलो होतो. रोजचं म्हातार आपलं देखाना खापाना बत्तडाच्या कडकड बांधपिंड का टाक बाहेर भोम भोम परांडा भोम भोम परांडा. उद्या दोघं माझ्याकडे क्लासला नवीन बाज आहे आपला हातखंडेकरानं. आता भीमसे महाराजाला वाटलं शंकर बापूला गाथा भजनाची सांगत आहे. शंकर बापूला वाजवायला द्यायचं पण नेहमीचा पाखवाजा बसला त्याला उठवायचा कसा. मग ते लई भारी होते ते बसले होते खाली. त्याले रामभाऊ पाटील तुम्ही माझ्या पैशी बसा बरं. बापू वाजा तुम्ही बघ बरं बा तुम्ही वाजा. हा पाटील रामभाऊ पाटील तुम्ही माझ्याजवळ आहे तिथे बसा टाक बरं रामभाऊ पाटलाला. चला म्हटलं बाबाच्या मांडीला मांडी लावून त्याने पाखवाज कणकी सकट तिथं ठोला मारा. पण थेट बाबाजवळ बसले येऊन उद्धव म्हणजे शंकर बापूला वाजवायला बसवलं आणि पाखवाजावरला बी उठिला. पण ज्याला उठिला त्याला कळून द्यायचं नाही कसा उठावला आहे हे लक्षात येत नसेल ना. तुम्ही धंदाबादला त्या भानगडीत काय पडूच नका. हे सूत्र आहे महाराज. तुम्ही माऊली खरंच सांगतो सुभाष भाऊ त्या भानगडीत पडूच नाही त्या माणसाने. माणसं काढायचं जरी असेल तर असा शिस्तीने काढायचा महाराज. असो असो तुम्हाला माझ्याजवळ बरेच दिवस राहावं लागेल. लय सूत्र आहे महाराज. असो तुमच्या हसण्यामागचा सगळा भाव माझ्या हृदयात प्रगट होत होता. काढायचा तर शिस्तीनेच काढायचा असं भीमसे महाराज. बोल बोलावे अरुष येईल तो त्यास छंद पडी गोविंद. ज्याला जो छंद आहे महाराज काहीला स्वयंपाकात छंद राहतो. पण इतका स्वयंपाक खास करते की अख्ख्या भजनाला वाटतंय अजून तासभर भजन करावं. आणि काही तर असा स्वयंपाक करतात भजनाला वाटतंय हायला जुलाब लागलेत रोप पाहतालोचन झालं का घ्या याची दाने द्या द्यावा. आणि मधल्या गवळणी बिवळणी घरी तर म्हणले इथं कुठं तरी आता निघाले घरी. जायला छंद राहतो त्या छंदाने त्याला जोडायला पाहिजे. येईल तो त्या असं छंद पडी गोविंदा. आपुले आनंदे एका पुढे एक नटा करू तैसे छंद कथेकाळी एक तुकोबऱ्याप्रमाणे आपुल्या मनाशी उपजे आनंद करू तैसे छंद कथेकाळी. आपुल्या आनंदे एका पुढे एक नटा. नटलं पाहिजे वारकरीने. आता आज कृष्ण महाराज यांनी सगळ्यांनी कंबर बांधलं महाराज. आपण नाही नटायचं मग कोणी नटायचं. मुद्दाम आपल्या गावचा सप्ताह आहे ना मग पुढल्या वर्षी सगळ्यांनी धोतर घालायचे मुद्दाम. एक साल सगळ्यांनी फेटे घालायचे. एक साल सगळ्यांनी कंबर बांधायची. आणि लोक लग्नात कोंबड्याच्या व्यापाऱ्याचा उष्ण कोट आणते ना नेवासा पाठीवर. पोरगी इथं दिली वय पोरगी काय सांगतो काय पाण्या. लोकांचे कोंबड्याच्या व्यापाऱ्याचे कोट घालीत. लग्नात नटण्यापेक्षा इथं नटलं पाहिजे. मातले वैष्णव नटती ना इथं नटलं पाहिजे. आता ते आपल्या राम महाराजाची दिंडी पाहिली आम्ही सगळे फेटे घातलेले महाराज. म्हणजे हे नट नाही वास्करात जातो मी सगळे फेटे. बिगर फेटेवाल्याला पथका नाही महाराज. आता काय सांगा एका दिंडीत पायजाम्यावरच विनी करी होता. एका दिंडीत तर लुंगीवरच होता. काय सांगा लयच पडझड. काहीच्या दिंडीत आहे ना
ते संबळ लावलं सदोळंग अरे जेजुरीला चालले का मग पंढरपूरला चालले कायचे दिंडी डफडं लावलं टांगणं अरे काय आपल्या वारकऱ्याची वाद्य आहेत का लावणी मृदंग श्रुती टाळ दिंडी काढल्यावर कोणती वाद्य लावे पताका कायच्या दिंडीत पताका नाही झेंडी ती भगवी झेंडी अरे पताका काऊत भिजावलेली असावं त्याला छंद आपल्या महाराजाचा पटका जसा आपल्या बाबांचा पटका नसतो का काऊत भिजवलेलं असलं का त्याच्यात गोडवा राहतो असं नटलं पाहिजे काहीला छंद राहतो आपुल्या आनंदी एका पुढे एक नटा आता काहींना छंद आपल्या गावातलं सप्ताह आहे ना मग पखवाजाला जुली शिवून घेणार नागापूर भजनी मंडळ जुलीवर महिलांना आहे ना ते सगळं टाकता येते बघा आता महिलांना ते गोपता येते मुद्दाम करायचं आपल्या गावात 2 झुली पाहिजे नागनाथाचा फोटो त्याच्यावर नागाचा जर फोटो टाकला तर कशाला पखवाच्या 500 रुपये वाढून मागन असो आणि म्हणून असं हे पाहिजे महाराज पोलड्यासाले कीर्तन करायला ज्या शाली घालायच्यात ना त्याच्यावर मी असा नागाचा फोटो म्हणजे त्यांनी परत पोलड्यासाले असं सोयीनेच आला पाहिजे महाराज म्हणून नटलं पाहिजे आपुले आनंद एका पुढे एक नटा इथं कोणी लहान मोठा नाही हा नाही थोर मोठा लहान हे प्रसंगी बरेच जण मध्ये हे आता ते बाळ खूप मला आता अंजा बापू काय म्हणले त्याला चरण म्हणू द्या पहिलं का ते जरी लहान असेल पण आज जर त्याला म्हणायला लावलं तर ते तुम्ही गेल्यावर सगळे टाळ बांधून मंदिरात नेऊन ठेवीन मला आणि तुम्ही जर त्याला टाळ ठोकाली ते तुमच्या मैत्रीला बी टाळ वाजित नाही घेऊन नाही म्हणून इथं कोणी लहान मोठा नाही थोर इथं एका लागती पाया पडे जन आपला नेम आहे संप्रदायाचा महाराजा नाही थोर मोठा लहान हे प्रसंगी आता सगळे एकत्र आलेत तर माझी विनंती फक्त प्रेम भंगू नका महाराज सप्ताह हे 2 पार्ट्याला एक करणारा घटक आहे महाराज हे ध्यानात धरा सप्त्याने दिंडीने ओसावलेली गावं एकत्र होतात आता इथं जर भजण्यातच जर पार्ट्या पाडायला लागले तर मग भावपूर्ण श्रद्धांजली महाराज हा तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणीच भंगू नये इथं जातीवरून मतदानावरून बांधावरून गावाकडे जोडे आहेत ना गेटच्या बाहेर सोडायची इथं आता आणायची नाही ना आणली ना तुम्ही यंदाची दिवाळी खाणार नाही मी लिहून घ्या तुम्ही महाराज एक तर पप्याची आई तरी जाईन नाही तर तुम्ही तरी जाता फक्त वर्ष श्राद्ध मला सांगा म्हणजे मी अभंग बी घेतो भक्ती विण पश्चिम कशाशी वाढला सटविणे नेला असं इथं येताना ते जातीची बांधाची मतदानाची पक्षाची जोडे घालून यायचं इथं सगळे एक तुका म्हणे येथे प्रेम भंगू नये कोणी देवभक्त दोन्ही निवडिता आपण देवाशी आपला अभिन्नता झालेली कशाला वेगळं करता येणार आता देवभक्त दोन्ही निवडिता पातक मोठं पाप लागल या रे हरिदासानो जिंकू कळी काळा आमुचिया बळा पुढे किती बा पुढे शेवेला पूर्ण विराम बार कुमार